हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास पौष मासात केल्या जाणाऱ्या धार्मिक सेवेची आठवण करून देणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, पौष मास 2025 या मासामध्ये आपण भक्त लोकांनी जास्तीत जास्त सूर्यदेव व भगवान विष्णूची पूजा सेवाविधी करायला हवी. पवित्र नदीमध्ये स्नान व दान धर्म देखील करायला हवे. या 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सूर्यदेव, भगवान विष्णू, पवित्र स्नान आणि दान धर्म. यामध्ये आपण सूर्यदेवतेला अर्घ्य देणे. एका तांब्यात शुद्ध ताजे पाणी घेऊन यात लाल चंदन व लाल रंगाच्या फुलांच्या पाकळ्या टाका आणि गायत्री मंत्राने किंवा सूर्य गायत्री मंत्राने किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राने जल अर्पण करायचं आहे. पण सूर्यदेव होऊन गेल्यानंतर देऊन काही उपयोग नाही. यामध्ये रविवार हा खास मानला गेलेला आहे, कारण सूर्यदेवतेचा वार हा रविवार आहे. या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. दुपारच्या वेळेमध्ये पांढरे तीळ व तांदळाची खिचडी बनवलेला नैवेद्य आपण सूर्यदेवतेला दाखवायचा आहे आणि तो आपण ग्रहण करायचा आहे. यानंतर मात्र आपण जेवण घ्यायचे नाही, एकदाच जेवण घ्यायचे आहे. परिणामी आपले आरोग्य चांगले राहते, भक्ती मार्गात प्रगती होते. मित्रांनो, आपण जर रोजच सूर्यदेवतेला याप्रमाणे अर्घ्य देत असाल तर ही विशेष सेवा आपणाला करण्याची काहीच गरज नाही. मित्रांनो, तसेच भगवान विष्णू व त्यांचे अवतार आपले कुळदैवत असेल किंवा इष्टदैवत असेल तर यांच्या मूर्ती व टाकावर आपण रोजच पुरुषसूक्ताचा अभिषेक घेत असाल तर आपली वास्तू व देवघर व देवता शास्त्रमान्य असतील तर आपणास या मासात भगवान विष्णूची विशेष सेवा करण्याची काहीच गरज नाही. अन्यथा आपण रोजच भगवान विष्णूच्या मंदिरात जावे किंवा त्यांच्या अवतारांच्या मंदिरात जावे, अभिषेकाच्या वेळी हजर राहावे आणि दानपेटीत काहीतरी यथाशक्ती रक्कम अवश्य टाकावे. मित्रांनो, तसेच गोरगरिबांना काही दानधर्म करावा. थंडीपासून संरक्षण देणारे कपडे, शरीरात गरमी निर्माण करणारे व गरम ताजे अन्नपदार्थ जसे की तीळ आणि गूळ आहे हे दान करावे. गोरगरिबांना दान कराल. तसेच ब्राह्मण देवतेला आपण काही विधिवत संकल्प सोडून दान धर्म देखील करायचा आहे जास्त प्रमाणात. दोन्ही एकादशी नियमात राहून करायचे आहेत, शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील. या दिवशी केवळ आपण फलाहार घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी हरिवासर काळ असेल तर त्या काळामध्ये आपल्याला उपवास सोडायचा नाही, त्यानंतर उपवास सोडायचा आहे. अमावस्येच्या दिवशी उपवास करायचा आहे. सूर्यदेवापूर्वी जे काही बाह्यशांती सूक्त, पितृसूक्त व पितृस्तुती जे आहे यांचे पठण व हवन करायचे आहे. नंतर सूर्योदयी पितरांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्योदयाच्या आधी आणि सूर्योदयाला नंतर आपण सूर्योदय झाला की अर्घ्य द्यायचं आहे. पितरांना पितृगायत्री मंत्राने अर्घ्य द्यायचं आहे. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. यानंतर आपण पितरांना जल अर्पण करू शकता. जल तर्पण आपण ज्याला म्हणतो. हिऱ्यानं दान देऊ शकता त्यांच्या नावाने किंवा पितरांच्या नावे इतर काही सेवा आपण करू शकता. श्राद्धकर्म करू शकता. तर अशा प्रकारे या पौष मासामध्ये आपल्याला ही धार्मिक सेवा संपन्न करायची, जेणेकरून आपली
धनसंपदा, आपले आरोग्य, मनाची शांती, समाधान हे आपल्याला प्राप्त होईल. सूर्यदेवता आरोग्य देईल आणि भगवान विष्णू आपल्याला सर्व काही ऐहिक सुखाची प्राप्ती करून देईल. असा हा पौष मास महत्त्वाचा आहे मित्रांनो. आपल्या लक्षात आलेच असेल मित्रांनो, तेव्हा आपल्याला जे शक्य असेल ते आपण अवश्य करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ याच ठिकाणी मी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.